मक्क्यामध्ये उभा आहोत आणि जसं आमच्याकडचं वातावरण बदललं तसं आता हा मक्का बदलायला लागलेला आहे. म्हणजे जशी हीट वाढायला लागली तसा मक्याला सुद्धा जोर यायला लागला आहे. नाहीतर आपण त्याच्यावरती रोटरच फिरवणार होतो, पण थोडीशी ग्रोथ व्हायला लागली म्हणून त्याला ठेवलेलं आहे. तसेच आज एका भावाने मला फोन केला होता की तुम्ही जे व्हिडिओ किंवा रील बनवता ती शेतकरी विरुद्ध नोकरीवाला का नाही करत. तर त्याचं एक कारण सांगतो भावा. मी काय म्हणजे मला पण थोडंसं हसायला आलं. तर मी तुम्हाला एक सांगतो, आता जी लोक बनवतात ही रील त्यांच्या काय असतं आपल्याला पण मला माहीत नाही, पण मी एक सांगतो, नोकरी करणारा पण नोकरच आहे आणि शेती करणारासुद्धा नोकर आहे ह्या जगामध्ये. हे पहिल्यांदा मुळात लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला राजा म्हणून भासवलं जातं, तर तुम्ही राजा वगैरे काय नाही, तर तो बळीचा राजा आहे. म्हणजे जिथं काही बळी द्यायचा असतो ना त्याचे तुम्ही राजा आहात. म्हणजे कुठलाही बळी द्यायचा असेल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांना पकडलं जातं आणि तुम्हाला बळी दिला जातो. आणि जर तुम्ही बळीराजा असाल किंवा राजा असाल, आता तुम्ही एवढे व्हिडिओ बनवताय किंवा व्हिडिओतनी काय लोक सांगतात की तुझ्या महिन्याचा पगार आमचा एवढं आहे न तुझ्या महिन्याच्या पगार एवढं आमचं दूध आहे. ठीक आहे ना बाबा, पण 1 रुपये 2 रुपये दरवाढीसाठी कोण भांडण करतं? नोकरीवाला करतो का? दुधाचं जरी आता आंदोलन झालं, नोकरीवाल्यानं काय आंदोलन केलं नव्हतं. ऊसाचं आंदोलन चालू आहे, नोकरीवाल्यानं केलं नाही. सोयाबीनचं तसंच आहे, कापसाचं तसंच आहे. जर तुम्ही राजा आहात किंवा तुम्ही राजासारखं आहात तर तुम्हाला आंदोलन करण्याची काय गरज आहे. राजात वगैरे सर्व ह्या गोष्टी सांगितलेल्या. आणि ही आपल्याकडचीच फक्त आंदोलनं राहिलीत असं तुम्हाला वाटत असेल तर फ्रान्समध्ये पण आंदोलन झालं होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण तुम्ही आता एवढं इंटरनॅशनल शेतकरी आहात की तुम्हाला जगाची तर माहितीच असेल. तर फ्रान्समध्ये एक आंदोलन झालं होतं. तर ते आंदोलन पहा कशासाठी झालं होतं आणि काय कारणासाठी झालं असतं. तर इथे काय आहे, फक्त मला वाटते की मी राजा आहे, पण कसं वाटते स्वयंघोषित राजा हो. लोकांनी म्हटलं पाहिजे की तू राजा आहेस. हे तुम्ही म्हणून नुसतं स्वतः म्हणून राजा नाही होत रे. आणि राहिला ह्या शेतीचा प्रश्न आणि त्या रीलचा प्रश्न, तर नोकरीचा विषय म्हटलं तर मीही नोकरी केली 16-17 वर्ष. जशी तुमची तारेवरची कसरत असते ना शेतीमध्ये, तशीच त्या नोकरीवाल्यांची पण तारेवरती कसरत असते. तुमचं काय वेगळं नाही. आणि तुम्ही जर राजाच असता तर रात्रीचे दारे दिलंच नसतं ना, हे आंदोलनं केलीच नसती. तर रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत तुम्ही लाईटी नसल्यामुळे भिजवायला जाता. मग तुम्ही दारे धरताना रात्रीचं दिवसाचं काही वेळ बघत नाही. भाजीपाल्याला भाव नसल्यानंतर परत आपण तेच करत असतो. पण त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? एवढंच की ते शहरामध्ये राहतात आणि आपण गावाकडे राहतो. तर असं रील करण्यापेक्षा ना, जर का तुम्ही त्या व्यवसायात खरोखरच चांगल्या प्रकारे प्रगती करत असाल तर त्यांनासुद्धा माहिती द्या की जेणेकरून ते सुद्धा इकडे येतील. विनाकारणाचं तुम्ही नुसत्या रील बनवून ह्या सर्व गोष्टी दाखवून काय फायदाच नाही. आता आमच्याकडे जर कोणाला जबरदस्ती जरी एखाद्याची शेती करायला दिली ना तरी तो फ्रीमध्ये करत नाही. तुमच्याकडे तर ह्याचं भाडे घेतात, म्हणजे जे काय तुम्ही वार्षिक उत्पादन कराल त्याचा पैसे तरी घेतात. पण आमच्याकडे 1 रुपया न घेता जरी एखादा म्हणलं ना माझी शेती फुकट कर, तरी कोण करत नाही. का तर अशी परिस्थितीच आहे इकडे. काय पर्याय आहे मग? तसं प्रत्येकाला शेती आणि प्रत्येकाची नोकरी हा एका तारेवरची सर्कस आहे. त्यामुळे कुणी कुणाला डिवचूच नका, माझं वैयक्तिक तर मत आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं वाटत असेल की हा व्यवसाय चांगला आहे तर त्याचं चांगलं मार्गदर्शन लोकांना करा. त्याच्यामध्ये कसं लोक येतील ह्याचा एक प्रयोग करा. आता नाशिकमधल्या एक शेतकऱ्यांची न्यूज होती. आता किती तुम्ही शेतकऱ्यांनी ती पाहिली आणि किती लोकांनी पाहिली नाही काय माहीत नाही. तर तिथल्या ग्रुपमधल्या शेतीने 125 का 120 कोटीचा टॅक्स भरलेला आहे. कुठल्या एका शेतकऱ्याने भरलेला आहे का? तर नाही आहे. तर ग्रुपने जी शेती केली होती त्या शेतीचा टॅक्स त्यांनी भरलेला आहे. आणि तसंच राहिलं संगमनेरमध्ये एक काल परवा मी इंस्टाग्रामला पाहिलं होतं, अंड्यांचं गाव म्हणून एक गाव प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणता ना 20 रुपयाला अंडं आणि 20 रुपयाला अंडं. तुमचं आता किती दिवस अंडं राहते ते काय माहीत नाही. पण त्या संगमनेरमध्ये दिवसाला 45 लाख अंडी निघतात. अंड्यांचं गाव म्हणून तिथे प्रसिद्ध आहे. तर अशा काही गोष्टी मिळून केल्यानंतर होतात. जर एखाद्या शेतकऱ्याला चांगली संकल्पना आली आणि त्यानं जर लोकांपर्यंत सांगितली तर ती मुळातच चांगल्या पद्धतीनं चालती. आणि आजपर्यंतचं मी सांगतो, दुधाचं आंदोलन झालं, ऊसाचं झालं, सोयाबीनचं झालं, कापसाचं झालं, सगळ्या गोष्टीचं आंदोलन झालं. मटणाचं कधीच आंदोलन झालं नाही, व्यापाऱ्यांचं कधीच आंदोलन नाही, नेत्यांचं कधीच आंदोलन नाही, किंवा शिक्षण जे कोणी आहेत नोकरदार वर्गामध्ये किंवा नोकरी करणाऱ्या वर्गामध्ये त्यांचंही कधी आंदोलन नाही. मग राजाचंच प्रत्येक वेळी आंदोलन कशासाठी? तर हे तुम्हाला भासवलेलं राजा आहे. बाकी राजा वगैरे कोण नाही. इथे फक्त 2च राजा आहेत, विक्रेता वर्ग आणि राजकारणीय वर्ग. तुम्ही साधं बघायचं असेल एक्झाम्पल करून तर तुम्ही एखादी अडचण घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनला जा आणि तिथे तुम्हाला समजेल की तुम्ही राजा आहात की नोकर आहात, ते काय आहेत ते. त्याच्यामुळे
नोकरीवाल्यांना डिवचण्यापेक्षा तुम्हाला जर शेतीमध्ये चांगला कन्सेप्ट माहिती असेल किंवा शेतकऱ्याबद्दल जर म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एवढी शेती केल्यानंतर खरोखर एवढं प्लस पॉईंटमध्ये होऊ शकतो, तर 2-4 शेतकरी अजून ग्रुपमध्ये वाढवा. जसं मी वैयक्तिक मेंढीपालन करतो. मला थोडीशी संकल्पना आली, मला थोडंसं मेंढीपालन आवडलं, त्याच्यातनं चांगला रिझल्ट दिसायला लागला. मी सर्व शेतकऱ्यांना गोळा केले. असं नाही की मी एकटाच करत बसलो आणि मी एकटाच भाषण देत बसलो, तसं नाही ना काय केलं. तसं जर काय होत असेल शेतीमध्ये आणि जर विक्री व्यवस्था होत असेल तर नक्कीच समूहानं करायला हरकत नाही. पण तुम्ही नुसत्याच रील बनवाल आणि नुसतंच त्या नोकरीवाल्यांना टॉर्चर कराल, तर तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. ते बिचारे कोण रील बनवत नाही, ते शहाणे आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपण इथं तारेवरची कसरत करायला आलो आहे. तिथं रील बनवायसाठी त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो. तर इथं आपण वावरामध्ये एकदम मोकळे असतो म्हणून रील वगैरे बनवायला आपल्याकडे वेळ असतो. तर नोकरीवाला वगैरे शेतीवाला वगैरे तसला काही विषय नाही. जर एखाद्याला संकल्पना चांगली असेल शेतीबद्दल, आता मला तर रोज नवीन नवीन उद्योगच सुचतात. त्याच्यामुळे मी काय करतो, रोज नवीन वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. त्याप्रमाणेच आम्ही नियोजन करतो. आणि राहिला प्रश्न रील बनवण्याचा शेतकरी नोकरीचा, तर मी दोन्ही गोष्टी केल्यात आहे. त्यामुळे त्याची रील मी बनवू शकत नाही ना, कारण मी तिकडेही तारेची कसरत पाहिलेली आणि इकडेसुद्धा तारेची कसरत आहे. काही वेगळं नाही, थोडासा रिलॅक्स असेल शेतीमध्ये, पण रिलॅक्स नसतोच माझ्या माहितीप्रमाणे. कारण जसं नियोजन असतं, जसा ऋतू बदलतो तसं ह्याचं नियोजनसुद्धा बदलावं लागतं. त्याच्यामुळे नोकरीवाला रील आणि शेतकऱ्याची रील अशी काही वेगळी नाही, तर दोघे एकाच तारेवरती चाललेले आहेत. ज्याला त्याला वाटतं की मी माझ्या ठिकाणी चांगला आहे आणि त्याप्रमाणेच त्यांचं आयुष्य चाललेलं असतं, बाकी काहीच नाही आहे. तर नोकरीवाला आणि शेतीवाला हा रील बनवण्यापेक्षा विक्रेतीवाला रील बनवा. कसं विकता येतं, कसं विकलं जाईल, ह्याच्या जर रील बनवल्या तर 100% चांगलं राहील. आता ही मका जी आहे तुम्ही बघू शकता, मागे सुद्धा मका आहे. ही मका आमच्याकडे घरपोच 4 रुपयाने मिळते आणि ह्याचात जर मुरघास घ्यायचा तर 8 रुपयानं मिळतो आम्हाला. आणि त्या मुरघासामध्ये काय गवत मिक्स करतात त्यांचं त्यांना माहिती असतं, पण तो 8 रुपयाने येतो. तर अशा मॉडिफाय केलेल्या संकल्पना ज्या असतात ना, त्या लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही शेतीमध्ये किंवा दूध काढण्यात आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये काय ते नका सांगू, पण त्याला मॉडिफाय कसं करता येतं हे सांगा. म्हणजे लोकांना त्यातनं अंदाज येईल की बाबा नाही विकलं तर काय करता येईल. तर हे असं आहे. आता मका नाही विकली तर शेतकऱ्यांना काय माहिती काय करायचं याचं. पण नाही विकली तर ह्याचाच मुरघास जर केला तर मुरघास 8 रुपयानं आमच्याकडे आहे. तर अशा काही संकल्पना असतील तर त्याच्या रील बनवायला मला आवडेल. पण तुम्ही जसं म्हणताय की शेतकऱ्याची आणि नोकरीवाल्याची रील, तर ती मला काय अजिबात म्हणजे कन्सेप्टच आवडत नाही. कारण मी दोन्ही क्षेत्रामधनं आलेलो आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे. फक्त इथे जर मॉडिफाय केलं शेतकऱ्याने स्वतःला, म्हणजे जे काही बनवायचं आहे ना किंवा जे काही पिकवायचं आहे ते स्वतः विकलं पाहिजे. आणि जे काही शेतामध्ये आहे त्याला कसं विकता येईल ह्याचा 2 गोष्टींचा विचार केला ना, तरच तुम्ही राजा आहात. नाहीतर तुम्ही बळीराजा आहात. राजा नाही तर बळीराजा आहात. बळीराजा म्हणजे कसं, त्या काळात बळीराजा ही पदवी दिली होती तुम्हाला, पण आत्ताच्या राजकारणाच्या लोकांनी तुम्हाला बळीचा राजा ठेवलेला आहे. म्हणजे जेव्हा काय बळी द्यायचा असेल तर शेतकऱ्याचा बळी दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही त्या रीलचा काही विषयच नाही. आणि जर कुणाला एखाद्याला अशी संकल्पना येत असेल की बाबा नाही अशा पद्धतीनं व्यवसाय केला तर अशा पद्धतीनं रिझल्ट येतो, तर नक्कीच तुम्ही त्याच्या रील बनवा. मी सुद्धा बनवेन. आता मी मेंढीपालनाचे रील का बनवतो की चांगलं कन्सेप्ट आहे, काही हरकत नाही. आता विक्री व्यवस्थापनाचं जे राहिलं आहे प्रोजेक्ट, तो आता चालू आहे त्याच्यामध्ये अभ्यास. कारण इथे सांभाळायलाच पुरवणं तर मटणाचं तर लांबच आहे. तर असं काय संकल्पना असेल तर मी त्याच्या रील बनवेन. पण नोकरीवाला आणि शेतीवाला त्या रील नाही बनवता येणार मला, कारण मी दोन्ही क्षेत्रामधनं आलेलो आहे. त्याच्यामुळं मला दोन्ही क्षेत्र चांगलं माहिती आहेत. आणि ज्यांना गुणवत्ता असते, म्हणजे ज्यांचं नॉलेज असतं, ते नोकरीमध्ये सुद्धा चांगलं करिअर होतं. आणि ज्यांच्याकडं शेतीमधलं जी कला असते, कला म्हणजे शेती, आणि नॉलेज म्हणजे जनरल नॉलेज ज्यांच्याकडे असतं त्यांच्यासाठी नोकरी सर्वात उत्तम. कारण तिकडे जनरल नॉलेजला किंवा तुमचं जे नॉलेज बाहेरचं असतं जगाचं, त्याला महत्त्व चांगलं दिलेलं असतं तिकडं. आणि तुमच्याकडे इकडे कलेला महत्त्व असतं. तुम्ही नवीन नवीन जुगाड काय करता शेतामध्ये, त्याच्यामुळे शेतीला त्याच्यामध्ये त्याला फायदा होतो. तर दोघांच्या जाग्यावरती व्यवस्थित असतात. कारण दोघांनाही पर्याय काहीतरी वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ते असतं. तर नोकरीवाला आणि शेतीवाला काही वेगळा नाही. एकाच तारेवरचे 2 सर्कशीमध्ये चालणारे जे असतात ना, तशा पद्धतीनं दोघं आहेत. बळीराजा फक्त नाव आहे तुमचं. जेव्हा कुठला एखादे बळी द्यायचा असेल तर तुम्हाला बळी दिला जाईल.